पुलवामामध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर आता काश्मीरमधून मुंबई विमानतळावर पार्थिव दाखल झालेले आहेत। यावेळेस पनवेलमधील दिलीप देसले आणि डोंबिवलीमधील संजय लेलेंचं पार्थिव मुंबईमध्ये दाखल झालं असून हल्ल्यामधील मृतांचं पार्थिव मुंबईमध्ये पोहोचलं आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश बघायला मिळाला। लेलेंचं पार्थिव डोंबिवलीमध्ये नेलं जाणार आहे तर देसलेंचं पार्थिव पनवेलला नेलं जाणार आहे। दहशतवादी हल्ल्यामध्ये राज्यातील एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय। पहलगावमध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, पार्थिव मुंबईमध्ये मगाशीच दाखल झालेले, त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पेवटून टाकणारा होता। सध्याची काय परिस्थिती, यापुढे काय होईल? नक्कीच पार्थिव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या एका विमानाने 2 पार्थिव आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत। त्यामध्ये एक पनवेलचे पार्थिव आहे ते आलेलं आहे आणि पनवेलकडे ते रवाना देखील झालेलं आहे। तर दुसरीकडे डोंबिवलीचे एक पार्थिव आलेलं आहे। ते 2 पार्थिव अवघ्या काही वेळामध्ये आहे ते मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील आणि त्यानंतर तिन्ही एक सोबतच आहे ते डोंबिवलीकडे रवाना होताना पाहायला मिळणार आहे, कारण की तिन्ही जण आहे ते मावस भाऊ होते आणि त्यामुळे हे तिन्ही पार्थिव आहे ते एकाच वेळेस आहे ते डोंबिवलीकडे घेऊन जाताना पाहायला मिळणार आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर कुटुंबियांचा पूर्णतः हतबल झालेले पाहायला मिळत होते, कारण की हे वेळून पिळून टाकणारी अशी घटना पाहायला मिळत होती, कारण की त्या पद्धतीने हा हल्ला झाला आणि त्यानंतर आता हे पार्थिव आहे ते मुंबईमध्ये आणलेले आहेत थोड्या वेळामध्ये। जी, धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर हल्ल्यातील मृतांचे जे महाराष्ट्रातले होते त्यांचे पार्थिव आता मुंबईमध्ये पोहोचलेले आणि डोंबिवली आणि पनवेलच्या दिशेने ते रवाना झाले। मुंबईमध्ये पार्थिव दाखल होताच हृदय पेवटून टाकणारा असा नातेवाईकांचा आक्रोश बघायला मिळाला। अर्थातच अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे, कुणाच्याही वाट्याला इतकं मोठं दुःख येऊ नये। हल्ल्यातील मृतांचे पार्थिव मुंबईमध्ये पोहोचलं असून